लिहावी ती अक्षरे, अर्थात माझ्या शाई पेन वापरण्याच्या छंदाविषयी थोडंसं. रसिक मित्र हो, या लेखाचं अभिवाचन मी आता करतोय. लेखक वसंत गणपतराव जाधव, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. लिहावी ती अक्षरे. पुण्यातल्या एका स्टेशनरी मॉलमधला प्रसंग. ही शाई इम्पोर्टेड आहे, मेड इन जापान, आणि ही दुसरीसुद्धा मेड इन जर्मनी. महागड्या आहेत, पण जगातल्या नामांकित कंपन्यांचं उत्पादन आहे. त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता जगभरात प्रशंसनीय आहे. त्या अतिविशाल स्टेशनरी मॉलमधल्या पेन आणि शाईच्या स्वतंत्र दालनातला एक कर्मचारी मला तिथल्या वस्तूंची माहिती देत होता. मी माझ्या पेन वापरण्याच्या आवडीबद्दल अगदी सहजच त्याच्याशी बोललो आणि तिथं आकर्षक पद्धतीनं मांडून ठेवलेलं विविध लेखन साहित्य बारकाईनं न्याहाळू लागलो. त्याची नम्रता आणि आपुलकी मुद्दाम दखल घ्यावी अशी होती. या वस्तू दाखवताना एखाद्या ऐतिहासिक वारसास्थळाची निष्णात गाईडनं माहिती द्यावी, त्याप्रमाणे तो कमालीच्या अदबीनं मला माहिती देऊ लागला. आपल्यासारख्या दर्दी आणि हौशी लोकांसाठी मुद्दाम अशा किमती वस्तू आयात कराव्या लागतात आणि आपल्या वाटेकडे डोळे लावून बसावं लागतं. खरं तर मी अनाहूतपणे पुरवलेल्या अगदी जुजबी माहितीच्या आधारे आणि कोणतीही जुनी ओळख नसताना त्यानं मला दर्दी, हौशी ही विशेषणं का बहाल करावीत हे माझ्या लक्षातच येत नव्हतं. तो बोलू लागला. आता शाई पेनचा वापर करणाऱ्या आपल्यासारख्या जाणत्या लोकांची संख्या दिवसागणिक कमी कमी होते. त्याच्या बोलण्यात निश्चितच तथ्यांश होता. हल्ली शाई पेन इतिहास जमा झाल्यासारखं वाटतं. आपण आलात की आम्हाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. नाहीतर एवढ्या महागड्या वस्तू वर्षानुवर्ष सांभाळत दुकानदारी करणं म्हणजे अग्निदिव्यच. जणू काही दुकानाचा मालक असल्याप्रमाणेच तो आता बोलू लागला होता. माझी आणि त्याची खूप जुनी आणि घट्ट मैत्री असावी अशा आविर्भावात त्यानं माझ्याशी सलगी वाढवायला सुरुवात केली. त्या कर्मचाऱ्याची कन्व्हिन्सिंग पॉवर पाहून मी अवाक झालो. केवळ कुतूहलापोटी पेन आणि शाई बाटल्यांच्या स्वतंत्र छोटेखानी दालनात मी डोकावत होतो. एखादं सावज अचूक हेरावं तसं त्यानं मला आता हेरलं होतं आणि विनाकारण तो माझी प्रशंसा करू लागला होता. मी एखादी तरी शाईची बाटली खरेदी करावी यासाठी तो मला आग्रह करू लागला होता. कदाचित कर्मचाऱ्यांना त्यांनी विक्री केलेल्या मालावर काही इन्सेंटिव्ह दिलं जात असावं. वेगवेगळ्या प्रकारचे शाई पेन्स, वेगवेगळ्या रंगाची शाई वापरणं हा मी अगदी लहानपणापासून जाणीवपूर्वक जोपासलेला छंद आहे. नवीन नवीन पेन बाजारात उपलब्ध झाले की माझं कुतूहल चाळवलं जायचं आणि ते पेन विकत घेण्यासाठी मी अगदी कासावीस व्हायचो. 2-3 वेळा तर मी एखाद्या मोठ्या वाहनाची आगाऊ रक्कम भरून जशी नोंदणी केली जाते आणि नंतर वाहनाची व्याकुळतेनं वाट पाहिली जाते, त्याप्रमाणे पेनांची आगाऊ नोंदणी करून ते प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळवले होते. एकदा असंच काही कामाच्या निमित्तानं मला श्रीरामपूरला जावं लागलं. काम आटोपल्यावर परतीच्या प्रवासापूर्वी थोडासा वेळ शिल्लक असल्यामुळं मी नटराज आणि ठकराल यांच्या स्टेशनरी मॉलमध्ये नव्यानं काही स्टेशनरी आली आहे का हे जाणून घेण्यासाठी गेलो. नटराज यांच्याकडं नुकतंच 5 विविधरंगी शाईचं पायलट पेनांचं पार्सल आलेलं होतं. माझ्यासमोर त्यांनी पार्सल उघडलं आणि मी प्रथम ग्राहक म्हणून मला प्रत्येकी 21 रुपये किमतीचा पेन 20 रुपयाला देऊ केला. आणि त्या काळी सुमारे 40 वर्षांपूर्वी मी एकाच वेळी 100 रुपयांची पेनांची खरेदी केली. माझ्या छंदासाठी मी फार मोठी रक्कम मोजली होती. केवळ पेन घेण्यासाठी एक रकमी एवढे पैसे खर्च करण्याएवढी आर्थिक सुबत्ता त्यावेळी माझ्याकडे निश्चितच नव्हती. माझं हस्ताक्षर चांगला असल्याबद्दलचे अभिप्राय मला सातत्यानं मिळत होते, तरीही मी साशंक होतो. कधीकधी प्रशंसा आणि वास्तव यातली सीमारेषा खूपच अंधुक आणि फसवी असते. तथापि अनेकाने वारंवार असे अभिप्राय दिल्यानंतर मी जाणीवपूर्वक अधिक बारकाईनं माझं अक्षर न्याहाळू लागलो. आता माझं अक्षर मला खरोखरच सुंदर दिसू लागलं होतं. कुणी थट्टा करण्याच्या उद्देशानं उगीचच प्रशंसा करत नाही. माझे वडील नित्यवंदनीय स्वर्गीय दादा आणि माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय श्रीयुत केशवराव
यांना सुरेख हस्ताक्षराची निसर्गदत्त देणगी लाभलेली होती. त्यामुळं मी कोणत्याही सुलेखन वह्यांचा वापर न करता केवळ वडिलांचं आणि बंधूंचं अक्षर गिरवून माझं हस्ताक्षर चांगलं व्हावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो. आमच्या बालपणी बोरू आणि टाकच्या साह्यानं लेखनाचा पुरेसा सराव झाल्यानंतरच पेन वापरण्याची परवानगी दिली जायची. आमचे शिक्षक या बाबतीत कमालीचे आग्रही होते. बोरू आणि टाक वापरण्याची अलिखित सक्तीच होती. शाईच्या बाटलीला गळ्यात सुतळीचा गळफास देऊन ती अत्यंत जपून घरून शाळेत आणि शाळेतून घरी नेली आणि आणली जायची. शाळेतही कुणाचा धक्का लागू नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागायची. त्यावेळी प्रचलित असणारी कॅमलची शाई महागडी वाटत असल्यामुळं आम्ही गोल्डनच्या शाईपुड्या विकत घेऊन त्यातली पावडर पाण्यात कालवून गडद फिकट शाई घरीच तयार करायचो. कोणत्याही रंगाच्या गोल्डन शाईपुडीची किंमत प्रत्येकी 3 नये पैसे होती. शाईपुड्या भंडारी बाबांच्या दुकानात मिळत असायच्या. निळी काळी एकत्रित, लाल आणि हिरवी अशा 5 रंगांमध्ये त्या शाईपुड्या उपलब्ध होत्या. गोल गरगरीत चेहरेपट्टी, टपोरे डोळे, टोकाकडं किंचितसं वाकलेलं नाक, नाकाखाली हनुवटीकडे वळालेल्या दाट झुपकेदार भारदस्त पांढऱ्या मिश्या, डोक्यावर जुजबी केस, प्रथम दर्शनी जाणीव व्हावी अशी तुलनेनं बुटकी शरीरयष्टी आणि अंगात परिधान केलेली बाह्यांची कोपरी, अशा सदाबहार भंडारी बाबांचा त्या छोटेखानी दुकानात सदोदित वावर असायचा. खरं तर भंडारी बाबांचं किराणा मालाचं दुकान होतं, पण नित्योपयोगी शालेय वस्तू तिथं हमखास मिळत असायच्या. या शाईपुड्यांपासून तयार केलेली पातळ शाई रंगपंचमीला एकमेकांवर रंगाचे उधळण करण्यासाठीही आम्ही वापरायचो. बॉलपेन मात्र अभावानंच विक्रीसाठी उपलब्ध असायचे. बॉलपेनचा वापर म्हणजे न परवडणाऱ्या चैनीबरोबरच अतिशिष्टपणाचं लक्षण मानलं जात होतं. मुलांनी बॉलपेन वापरू नये म्हणून शिक्षक आणि पालक कमालीचे जागरूक असायचे. बॉलपेननं वळणदार अक्षर काढता येत नाही असा सर्वश्रुत समज होता. काही मित्रांनी पालकांच्या नकळत बॉलपेनचा वापर केल्याचं निदर्शनाला आल्यानंतर त्यांना पालकांकडून आणि शिक्षकांकडून कठोर शिक्षा झाल्याचीही पुष्कळची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. शाईपुड्यांबरोबरच आम्हाला पाटीवरची पेन्सिल खरेदी करावी लागायची. 2 नव्या पैशाला सुमारे 6 इंच लांबीची पांढरी पेन्सिल मिळायची. 20 पेन्सिलचा बॉक्स 35 पैशांना मिळायचा. पेन्सिलींची तुटफूट होऊ नये म्हणून बॉक्समध्ये पेन्सिल्सच्या अवतीभोवती भुसा भरलेला असायचा. आमच्यापैकी काही विद्यार्थी या पेन्सिल्स खायचे. या पेन्सिल देऊन आम्ही चिंचा, बोर, आवळे या गोष्टीसुद्धा घ्यायचो. पेन्सिलला टोक करण्यासाठी खडबडीत पृष्ठभागाचा एक पसरट दगड किंवा शहाबादी फरशीचा तुकडा घरी ठेवलेला असायचा. किंवा कधीकाळी शाळेच्या दगडी भिंतीवर पेन्सिल घासत तिला धारदार टोक करून आम्ही अतिशय नजाकतीनं पाटीवर उभ्या आणि आडव्या रेषा मारायचो. विशेषतः पाढे लिहिताना पाटीवर या ओळी आखाव्या लागायच्या. शाईची उसनवारी हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. मित्रहो, एखाद्या वर्गमित्राच्या किंवा मैत्रिणीच्या पेनमधली शाई संपलेली असेल आणि त्याच्याकडं लिखाण साहित्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसेल तर अनेक जण त्यांना शाई देण्यासाठी पुढं सरसावत. त्यांनी पेनचं होल्डर काढून खाली पेन धरावा आणि सहकारी मित्रांनी आपल्या शाई पेनच्या होल्डरचे 3-4 आटे सैल करून पेन उलटा धरून वरून त्यांच्या पेनमध्ये शाई सोडावी. असं 3-4 वेळा केल्यानंतर गरजू मित्राची दिवसभराची शाईची गरज भागायची. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या सहकाराच्या मूलमंत्राचा आणि ब्रीदवाक्याचा वापर प्रथम अशा प्रकारच्या दातृत्व भावनेतून झाला. मैत्रभाव हा अशा उत्स्फूर्त आपलेपणातून वाढीला लागतो. ज्या वर्गमित्रांनी अशा प्रकारे एकमेकांना निरपेक्ष भावनेनं मनापासून मदत केली ते आजही जीवश्च कंठश्च मित्र आहेत आणि एकमेकांच्या सुखदुःखात ते उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. मी माझ्या शिक्षणाच्या आणि त्यानंतरच्या सेवा काळात राईट फ्रॉम माय सेकंडरी स्कूलिंग टिल द लास्ट डे ऑफ माय रिटायरमेंट सदा सर्व काळ शाई पेनचाच वापर केला.
कागदावर रेषा मारण्यासाठी मात्र नंतरच्या काळात बॉलपेनच वापरावा लागायचा. शाई पेननं रेषा मारताना पट्टीच्या कडेला नीब घासली जाऊन ती खराब होण्याची शक्यता असायची, किंवा पेनमधली शाई पट्टीला लागून पट्टी उचलताना ती शाई कागदावर पसरत असल्यामुळं बॉलपेनचा वापर करून रेषा मारणंच निर्धोकपणाचं ठरत होतं. प्लास्टिकची फुटपट्टी मिलीमीटर आणि इंचाच्या अंकांकडं थोडीशी उतरती होत गेलेली असल्यानं पट्टी उलटी करून रेषा मारल्या तर कागदावर शाई पसरण्याची शक्यता खूपच कमी असायची. माझं पेन वापरण्याचं वेड लक्षात घेऊन माझ्या अनेक सहकाऱ्यांना आपणही शाई पेन वापरावेत असं वाटू लागलं होतं. अनेकांनी एकाच वेळी 4-4 पेन्स खरेदी करून वेगवेगळ्या रंगांची शाई वापरायला सुरुवात केली होती. त्यावेळी हे पेन्स आम्ही पुण्यातल्या व्हेनस ट्रेडर्स इथून खरेदी करायचो. चेलपार्क कंपनीची अत्यंत सुंदर शाई त्या ठिकाणी मिळायची. शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात वास्तव्याला असलेली माझी मुलं या खरेदीसाठी वारंवार व्हेनस ट्रेडर्स इथं जायचे. कालांतरानं त्यांची तिथल्या व्यवस्थापकांशी दृढ मैत्री झाली. मुलांनी दुकानात पाय टाकल्याबरोबर आता किती पेन्स हवेत आणि शाई कोणती हवी असे प्रश्न व्यवस्थापकांकडून हमखास विचारले जायचे. ही जुजबी ओळख नंतर वडिलांचं सध्या काय चाललंय या आपुलकीच्या प्रश्नापर्यंत येऊन पोचली होती. माझा पेन वापरण्याचा छंद लक्षात घेऊन त्यांनी मला ट्रान्सपरंट चेंबर असलेले एअरमेलचे 2 पेन्स सप्रेम भेट म्हणून दिले होते. माझ्या सेवेची यशस्वीता मोजण्यासाठी मी जे काही मापदंड निश्चित केले होते त्यापैकी मला सदैव स्मरणात राहील अशी एक उल्लेखनीय बाब म्हणजे माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बॉलपेन्सवर अघोषित बंदी टाकत शाई पेननं दैनंदिन लिखाण करण्याची आणि हस्ताक्षर सुधारण्याची माझ्याकडून घेतलेली प्रेरणा आहे. आजही ते सगळेजण एकाच वेळी 4-4 शाई पेन्स खिशाला लावून अभिमानानं मिरवतात आणि शाई पेननंच लिखाण करतात. त्यांना ही बाब भूषणावह आणि स्वयं आदराची वाटते. त्यांना होणारा आनंद शब्दबद्ध करण्यापलीकडचा आहे. पेनच्या नीबला पाणी देण्याचा एक अनोखा आणि अभिनव उपक्रम आम्ही करायचो. नवीन पेन खरेदी केल्यानंतर नीब आणि जीभ एकमेकांना घट्ट धरून राहावीत म्हणून त्यांना ग्रीस सदृश्य तेलकट पदार्थ लावून होल्डरमध्ये बसवलेलं असायचं. त्या तेलकट पदार्थाच्या सान्निध्यामुळं शाईच्या अखंडित सुरळीत पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होऊन शाईची धरसोड व्हायची. अशावेळी पेनची नीब बाजूला काढून तिचं टोक मेणबत्तीच्या ज्योतीवर तापवून ते गरम असतानाच अगोदरच बाजूला टाकून ठेवलेल्या शाईच्या थेंबामध्ये किंवा शाईच्या बाटलीमध्ये बुडवलं जायचं आणि तत्क्षणी सर्रासा आवाज व्हायचा. अशा पाणी दिलेल्या नीबमधून नंतर अखंडितपणे शाईचा पुरवठा व्हायचा. शाईपुडीतल्या शाईच्या वापरामुळं कधीकधी नीबला असलेल्या सूक्ष्म फटीत अडकलेले पावडरचे कण साफ करण्यासाठी अलगदपणे ब्लेडचं पातं फटीतून फिरवण्याची वेळही यायची. दर्जेदार शाई वापरली तर बहुधा नीब स्वच्छ करण्याची वेळ येत नसायची. कालांतरानं सुलेखनासाठी कट नीबचा वापर वाढू लागला. बाजारात कट नीब्स मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या. मी मात्र स्वतःच घरच्या घरी कट निब्स तयार करू लागलो. मेणबत्तीच्या ज्योतीवर नीब अग्रभागी लालबुंद होईपर्यंत तापवायची आणि ती तापलेली असतानाच क्षणार्धात कात्रीच्या साह्यानं विशिष्ट अंशात तिरका काप घ्यायचा. हे कातरकाम एकाच झटक्यात करावं लागायचं. थांबून थांबून कात्री चालवली तर अपेक्षेप्रमाणे नीब लिखाण कामासाठी परिणामकारक ठरत नसायची. त्या काळी मुल्सन आणि विल्सन या पेन आणि शाईचं उत्पादन करणाऱ्या 2 नामांकित कंपन्या होत्या. त्यांनी उत्पादित केलेल्या नीबसुद्धा सुंदर आणि वळणदार अक्षरासाठी सहाय्यभूत ठरायच्या. माझं शाई पेनवरचं प्रेम लक्षात घेऊन माझे एक सहकारी मित्र विलास थेटेसर यांनी मला माझ्या सेवानिवृत्तीच्या दिवशी एक सोन्याची नीब भेट दिलेली आहे. ही नीब मिळवण्यासाठी त्यांना सोनारांची अनेक दुकानं पालथी घालावी लागली. मात्र तयार नीब कुठंही उपलब्ध नसल्यामुळं त्यांना ती सोनाराकडं ऑर्डर नोंदवून पुण्याहून तयार करून घ्यावी लागली. अनेक वेळा विचारणा करूनही त्याने मात्र मला आजतागायतही त्या सोन्याच्या नीबची किंमत सांगितलेली नाही. ती नीब व्यवस्थित बसू शकेल
अशा पेनचा शोध मी घेतोय, पण अजूनही तसा दर्जेदार किमती पेन मला मिळालेला नाही. आज मी शाई पेननं जेव्हा काही लिखाण करू लागतो तेव्हा माझा वय वर्ष 2.5 असलेला नातू अद्वय जवळ येतो आणि कुतूहलानं माझ्या हालचाली न्याहाळतो. खरं तर त्याला माझ्या हातातला शाई पेन हवा असतो. मी त्याला विविध रंगी शिसपेन्सिल्स, जेल पेन्स घेऊन दिलेले आहेत. कोऱ्या कागदावर आडव्या तिडव्या रेषा मारण्याचा मनमोराद आनंद तो लुटत असतो. शिसपेन्सिल किंवा जेल पेन गोल गोल फिरवून कागद पूर्ण रंगून झाल्यानंतर तो पुन्हा नव्या कागदाची मागणी करतो. पण त्याची आवड शाई पेनच्या वापराची आहे. त्याच्यासाठी तो खूप हट्ट करतो, रडतो सुद्धा. त्याच्या बोटांमध्ये शाई पेन मजबूतीने धरण्याएवढी ताकद आल्यानंतर मी त्याला माझा हा वारसा त्यानं पुढं चालवावा म्हणून माझ्याकडचे सगळे पेन त्याला द्यायचे ठरवलेलं आहे. आज मी तिला तो डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हाताने रेषा मारणं, वर्तुळ काढणं या क्रिया लीलया करतो. तर मित्रहो, आता त्या स्टेशनरी मॉलमध्ये आपण परत येऊया. त्या दिवशी मी स्टेशनरी मॉलमध्ये सर्वदूर फिरत माझ्या आवडीची स्टेशनरी खरेदी करतच राहिलो. किमतीच्या लेबलकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. मनसोक्त खरेदी केल्यानंतर एकदाचं बिलिंग काउंटरवर आलो आणि तिथल्या सेल्समननं माझ्याकडं कॉम्प्युटराइज्ड बिल दिलं. 5,578 रुपये मात्र. क्षणभर मी अवाक झालो. एवढी स्टेशनरी आपण खरोखरच वापरणार आहोत का? प्रत्येकी 700 रुपये किमतीच्या आणि अवघ्या 50 मिलीच्या इम्पोर्टेड शाईच्या 4 बाटल्या, 100 GSMचा पांढरा शुभ्र दर्जेदार A4 पेपर, एक क्रीम, 4 किमती पेन्स आणि अन्य किरकोळ वस्तूंची ही अनपेक्षितपणे झालेली खरेदी होती. असं म्हणतात की काही वेळा अनपेक्षितपणे झालेली खरेदी ही ठरवून केलेल्या खरेदीपेक्षा अधिक आनंद देणारी आणि मौल्यवान असते. आनंदाचं मोल पैशात करता येत नाही. आपली पर्चेसिंग पॉवर वाढली असल्याचं एक वेगळं समाधान आणि त्या अनुषंगानं कधीकाळी केवळ पैशांअभावी अपूर्ण राहिलेली आपली स्वप्न आज पूर्ण झाल्यामुळं कृतकृत्य होऊन मी त्या अलिबाबाच्या स्टेशनरीच्या गुहेचा प्रसन्न चित्तानं निरोप घेतला. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे दिसा माझी काहीतरी ते लिहावे म्हणून मी आजही वयाच्या 67व्या वर्षीही लेखनाचा सराव सुरूच ठेवलेला आहे. काहीतरीच लिहितो, पण नित्यनियमानं लिहितो. माझं अक्षर आता पूर्वी इतकं सुबक आणि सुंदर राहिलेलं नाही. कदाचित अक्षरांना हे वार्धक्याचा शाप असावा. अक्षरांची प्रमाणबद्धता कोरबडल्यासारखी वाटते. वळणं वळणदार राहिलेली नाहीत. बायफोकल चष्म्यातून नजर खालीवर होताना अक्षरांच्या उंचीमधला नेमकेपणा मला हरवल्यासारखा वाटतो. पण तरीही प्रथमच पाहणाऱ्या नवख्या माणसाला ते सुंदर वाटतं आणि नकळतपणे वार्धक्याकडे झुकलेल्या या अक्षरांची आणि लिखाणाची तो प्रशंसा करतो. नवागतांना माझी ओळख पटवून देताना किंवा कालप्रलंबामुळे झालेलं विस्मरण टाळण्यासाठी कोणतेही अधिक खुलासे करत बसण्याऐवजी त्वरित ज्ञात व्हावं म्हणून जे नेहमी शाई पेन वापरतात आणि ज्यांचं अक्षर चांगलं आहे ते सर, असं सूचक विधान केलं की क्षणार्धात माझी ओळख पटते. लिहावी ती अक्षरे, अर्थात माझ्या शाई पेन वापरण्याच्या छंदाविषयी थोडंसं. या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलंत. लेखक वसंत गणपतराव जाधव. त्यांचा मोबाईल नंबर 9881490170. अभिवाचक दत्ता सरदेशमुख. 8329730186.